की आदरणीय बाळासाहेबांनी जे स्वप्न या देशाला महाराष्ट्राला दाखवलं होतं तर ते स्वप्न शिवसेनेने पूर्वीचे शिवसेनेने इस प्रकार की मैच महाराष्ट्र में होने जा रही है आज 4 बजे। हमें कोई आपत्ति नहीं, हम तो जनता के सामने हैं, जनता के। सुप्रीम कोर्टाचे निर्णय झाल्यानंतर आटापिटा चाललाय की कसा सुप्रीम कोर्टाचा निर्णय आपल्या बाजूने आहे हे सांगायला। अरे काय सांगताय, सरकार पडणार पडणार पडणार। महाराष्ट्र के मुख्यमंत्री एकनाथ शिंदे और बाकी 15 विधायकों की किस्मत पर स्पीकर राहुल नार्वेकर ने फैसला सुना दिया है। उन्होंने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे की शिवसेना को असली शिवसेना माना है, जिन 16 विधायकों को अयोग्य घोषित करने की मांग की जा रही थी। स्पीकर ने उसे भी खारिज कर दिया है। इस फैसले के बाद से ही महाराष्ट्र के अलग अलग हिस्सों में शिंदे गुट शिवसेना के कार्यकर्ताओं ने जश्न मनाया। वहीं भिवंडी शहर शिंदे गुट शिवसेना के अध्यक्ष सुभाष माने ने भी अपने कार्यालय पर कार्यकर्ताओं के साथ पटाखे फोड़े और आतिशबाजी के साथ जश्न मनाया। और साथ ही पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पर निशाना साधा। क्या है पूरा मामला, देखिए इस वीडियो में। सर, आज माने साहेब काय सांगाल नक्की आज या ठिकाणी जो विजय झालेला आहे, अनेक दिवसांपासून ही जो क्षण आहे त्याची वाट आपण बघत होतात आणि आज तो निर्णय या ठिकाणी लागलेला आहे का शिवसेनेचं चिन्ह आणि शिवसेनेचं नाव हे दोन्ही आता आपल्या बाजूने लागलेलं आहे। नाही, हा जो विजय आहे हा महाराष्ट्रातल्या निष्ठावंत शिवसैनिकांचा विजय आहे। कारण आमचे नेते आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब पहिल्यापासून सांगत होते की आम्ही मेजॉरिटी आहोत आणि मेजॉरिटी का आहोत की आदरणीय बाळासाहेबांनी जे स्वप्न या देशाला महाराष्ट्राला दाखवलं होतं तर ते स्वप्न शिवसेनेने पूर्वीचे शिवसेनेने काँग्रेसबरोबर जी चूल मांडली तिथे त्याचा तिलांजली दिली आणि म्हणून आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी आणि सगळ्यांनी बंद केलं आणि शिवसेना आपल्या ताब्यात घेतली। आज कोणी किती आज गेली 1.5 वर्ष बोलत आहेत घटनाबाह्य आता तरी या घटनेला मानणार आहेत की नाही। हे घटनाच्या पदावर बसलेले आदरणीय विधानसभेचे अध्यक्ष सन्माननीय नार्वेकर यांनी जो आज निकाल दिला हा घटनेला जरूर निकाल दिलेला आहे। तर या सगळ्यांच्या तोंडामध्ये ही चपराक आहे। तरी तमाम भिवंडीतले संपूर्ण महाराष्ट्रातले शिवसैनिक मोठ्या आनंदामध्ये याचा जल्लोष साजरा करत आहे। अनेक ठिकाणी शिंदे गटाच्या वतीने जल्लोष तर होतोय, परंतु ठाकरे गटाच्या वतीने या ठिकाणी निषेध व्यक्त देखील केला जातो, त्याला काय सांगाल? ठाकरे गट कोणाला मानायला तयार नाही। ठाकरे गटाला दुसरा घटनाबाह्य बोलणार, कोर्टावर विश्वास नाही, घटनेवर विश्वास नाही आणि विकत घेतलं हे घेतलं, त्यांना दुसरा उद्योग राहिलेली शिवसेना तरी त्यांनी सांभाळावी। बाळासाहेबांची कुठेतरी इज्जत असेल, बाळासाहेबांचं जर कुठे प्रेम असेल तर त्यांनी त्यांच्या तोंडाला आळा बसवावा, कारण त्यांच्या तोंडामुळेच ही शिवसेनेची आजचे दिवस आहेत। काय सांगणार पुढच्या याला आता जशी शिवसेना पुढची आता तुम्हाला माहिती आहे की आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली या देशामध्ये श्री राम मंदिर तयार झालेलं आहे। त्या 22 तारखेला उद्घाटन आहे आणि मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलेलं आहे 45+ लोकसभेच्या जागा या महाराष्ट्रात जिंकायच्या आहेत, त्याच्या पाठोपाठ विधानसभा आहे आणि या विधानसभेवर सुद्धा पुन्हा भगवा फडकवायचा आहे आणि आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांना पुन्हा मुख्यमंत्री बनवायचं हे शिवसैनिकांचं स्वप्न आहे।